तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की मामा हा अर्णवला विचारतो, अर्णव, ईश्वरीचा काही मेसेज वगैरे आला आहे का? ईश्वरीने काही फोन केला का? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, नाही ना मामा अजून. इतक्यात आता अर्णवचा फोन वाजतो. अर्णव लगेचच फोन हातामध्ये घेतो आणि वाचतो. त्याच्यात असं लिहिलेलं असतं की अर्णव सर, मला उद्या सकाळी 9 वाजता भेटायला या ठिकाणी या. हे बघा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. एकटे या, म्हणजे कोणाला दुसऱ्याला कळणार नाही. आणि माझ्या या नंबरवर पुन्हा मेसेज करू नका, कारण बाबा माझ्यावरती नजर ठेवून आहेत. आता हा मेसेज अर्णवने वाचल्यावर अर्णवला वाटतं ईश्वरीने मेसेज केला आहे. अर्णव लगेचच म्हणतो की चला. आता अर्णव राजेश शिर्के ईश्वरीसमोर आणणार राजेश भोसलेचा खरा चेहरा. मग त्यानंतर तो जरी मुंबईत आला तरी किमान मिस इंदौर अलर्ट झालेली असतील. तर आता हा मेसेज राजेशनेच केलेला असतो अर्णवच्या मोबाईलवरती आणि तो म्हणत असतो की चला. आता कसं, आता अडकवलं की नाही तुला? अर्णव, सांगितलं होतं तुला जसं सुरू आहे तसंच सगळं सुरळीत सुरू राहू दे म्हणून, पण नाही, तुला तसं सुरळीत चालू ठेवायचंच नव्हतं. मग आपल्यातला विलन तरी कसा गप्प बसेल रे? आता बघ, आता उद्या अर्णव राजेश शिर्केच्या भूमिकेत मी असणार. ब्लेझर अर्णवचा, गाडी अर्णवची, पण गाडीत मात्र राजेश, असं तो म्हणत असतो आणि त्या ब्लेझरवरून हात फिरवत असतो, वरती खाली करत असतो. तर आपण दुसरीकडे पाहतो की ईश्वरी ही एकटीच बसलेली असते आणि तिला अर्णवबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवत असतात. तिच्या पायाला जेव्हा मुरगळ आली होती त्यावेळेस अर्णवने कसं ती काढली होती. त्यानंतर एकदा ती पडत होती त्यावेळेस त्याने कसं तिला वाचवलं होतं. मग ज्यावेळेस पूजा करण्यासाठी ते लोक मंदिरात गेले होते तेव्हा त्यांनी कसा एकत्र स्वयंपाकाचा नैवेद्य बनवला होता. सर्व अगदी इशूला आठवत असतं आणि त्यामुळे इशू ही भावूक होऊन गेलेली असते. तर आता नमुताई तिथे येते आणि बसते. नमुताई येते त्याबरोबर आता इशू ही लगेचच नमुताईला बोलायला लागते. ताई, घरात आईबाबांसाठी जरी तू माझ्याशी तोंड देखलं बोलत असलीस तरी मला माहिती आहे तुझा माझ्यावरती राग आहे ना. त्याबरोबर लगेचच नमुताई म्हणते, नाही ग इशू, कदाचित मीच चुकले असेल, म्हणजे मीच तुला फोर्स केला. मे बी खरोखर तुझ्यामध्ये आणि अर्णव सरांमध्ये फक्त मैत्री असेल. त्याबरोबर नमुताई इशूला, सॉरी इशू, माझ्यामुळेच तुला त्रास झाला असं म्हणते. इशू लगेचच नमुताईच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, नमुताई प्लीज, अगं सॉरी नको ना म्हणू तू. त्याबरोबर नमुताई म्हणते, इशू अगं बघ ना, सगळं केवढं अजीब होऊन गेलं आहे. म्हणजे मगाशी आकाश सरांचा फोन आला होता मला. ते म्हणत होते की आज जे काही त्या दिवशी जे काही घडलं आहे त्याचं त्यांच्या घरच्यांना खूप वाईट वाटलं आहे, सगळ्यांनाच मनस्ताप झाला. त्याबरोबर इशू म्हणत असते, हो ना ताई, एका गलत फॅमिलीमधून एवढं सगळं घडलं, पण अर्णव सरांच्या वागण्याचं तरी कुठे काय मूस लागतो गं, तेही तर कसंही आणि काही वागतात ना. त्याबरोबर नमुताई म्हणते, पण इशू तुला खरं बोलू का, मला असं वाटत नाही गं अर्णव सर हे सगळं आयुष्यात विसरू शकतील म्हणून. त्यावर इशू म्हणत असते, हो गं ताई, मलासुद्धा असंच काहीतरी वाटतंय. काय होईल पुढे काही सांगताच येत नाही ना. पण अर्णव सरांनी उगाचच्या उगाच बाबा म्हणाले होते तर अट्टहास करायचंच कशाला. मला ना कधी कधी त्यांचं वागणं अजिबातच कळत नाही. कशाला वागतात असं काहीतरी ज्यांनी आपल्याला अडचण होईल. त्याबरोबर नमुताई म्हणत असते की जाऊ देत नाही इशू, जे अजीब होऊन गेलं आहे ते आपण आता बदलू शकत नाही ना. एका गलतफहमीमुळे हे एवढं सगळं घडलं आहे. त्यावर इशू म्हणते, हो ना गं ताई, त्याचं आणखीन जास्त वाईट वाटतं. जर एक गलतफहमी झाली नसती तर एवढं सगळं घडलं नसतं. पण हे सगळं कसं घडलं, का घडलं, ते काही कळायला मार्गच नाही. अगं एकदम अचानक होऊन गेलं सगळं ताई. काही कळायच्या आत, काही समजायच्या आत सगळं घडूनच गेलं. त्याबरोबर नमुताई म्हणत असते की हो गं इशू, मला कळतंय. पण त्याबरोबर इशू म्हणत असते, बोल ना ताई, काय झालं, काय बोलतेस तू, तुला काही बोलायचं आहे का? त्यावर नमुताई म्हणते, नाही गं, काही नाही बोलायचं. तू खुश आहेस ना, तुला बरं वाटतंय ना, झालं तर मग. त्याबरोबर इशू आणि नमू एकमेकीला मिठी मारतात आणि मग त्यांची कट्टी सुटलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की राकेशने म्हणजेच राजेश भोसलेने आता त्याच्यासारखाच एक डमी मागून घेतलेला असतो. तर त्याचा माणूस सांगत असतो की साहेब, तुम्ही जसं सांगितलं आहे अगदी तसाच याला तयार करून आणलेला आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही, काळजीच करू नका. त्याबरोबर लगेचच राजेश म्हणायला लागतो, हे घे,
हे तुझे डॉक्युमेंट्स. फच्यावर फोटो तुझा असेल पण नाव माझं आहे, त्यामुळे इथे तुला मी म्हणून राहायचं आहे, राजेश भोसले म्हणून. समजलं ना? त्याबरोबर लगेचच तो माणूस म्हणतो की हो, राहीन मी राजेश भोसले म्हणून. पण साहेब, तुम्ही बाहेर जाऊन काही खून वगैरे तर करणार नाही ना मला इथे अडकवून? त्याबरोबर लगेच राजेशला राग येतो आणि उठून उभा राहतो. त्याला म्हणतो की हे बघ, पैसे मोजतोय मी तुला, त्यामुळे उगाच हे असले फालतू प्रश्न मला विचारायचे नाही. समजलं ना? गुपचूप इथे मी बनून राहायचं आणि राहायचंच. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की हो साहेब, चालेल. पण मग तुम्ही कुठे जाणार? त्याबरोबर राजेश सांगत असतो की मी मुंबईला जाणार, माझी फ्लाईट आहे ना आत्ता. बुर्र. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की बरं साहेब, आणि मग चल आता निघ, असं म्हणून ते दोघांनाही तिकडनं हकलवून लावतात. दोघंजणं तिकडनं गेल्यावर आता मात्र इथे राजेश हा एकटाच बडबडत असतो. उद्या अर्णव राजेश शिर्के तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे. उद्या तू बघ काय घडतंय ते. तर आपण आता पाहतो की अर्णव आणि मामा दोघंजणं बोलत असतात. अर्णव मामाला म्हणत असतो की मामा, आज मी सिंदूरला त्या राजेशचा खरा चेहरा दाखवणारच आहे. तर मामा म्हणत असतो की हो, ते तू करच. पण एक गोष्ट आणखीन, ईश्वरीला आज जर भेटायला जातोच आहेस तर तिच्याशी सगळं बोल. त्यावर अर्णव म्हणतो की हो मामा, मी सगळंच तिला सांगणार आहे त्या राजेशबद्दल. त्यावर मामा म्हणतो, मी फक्त राजेशबद्दलच नाही बोलत आहे, मी बाकी गोष्टींबद्दलही बोलतो आहे. तिला तुझ्या मनातलंही सगळं सांगून टाक. कळतंय ना? बोलून टाक. अर्णव बोल. पण अर्णव मात्र काही उत्तरच देत नाही. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, मामा खरंच थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे मी हे सगळं करू शकलो. तूच तर मला आयडिया दिलीस ना मी सिंदूरला पत्र लिहिण्याची. मी तिला पत्र लिहिलं म्हणूनच तर आज तिला सगळं खरं कळलं. त्यावर मामा म्हणत असतो, आणि बाय द वे, राजेशवरती आपला माणूस अगदी बारीक लक्ष ठेवून आहे. तो खोलीच्या बाहेरच निघालेला नाही आहे. तो दिवसभर खोलीत बसून दारू पितोय. त्याबरोबर लगेचच आता अर्णव म्हणत असतो की मामा मरू देत, त्याला तिकडे काय गोंधळ घालायचा आहे तो घालू दे त्या खोलीत. तसंही आपल्याला हे सगळं तर आधीच माहीत होतं, त्यामुळे आपल्याला धक्का बसण्यासारखं काहीच घडलेलं नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेव, आपल्या माणसाला सांग की अगदी वेळोवेळी त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा. काहीही झालं तरी त्याच्यावरची नजर हलवू नको. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, तू काही काळजीच करू नको, ते मी बघतो. तर इथे आता राजेशने सेम टू सेम अर्णवच्या गाडीसारखी गाडी मागवलेली असते. नंबर प्लेटसुद्धा अगदी सेम, सगळं सेम. तर आता त्याचा माणूस म्हणत असतो की साहेब काळजी करू नका, एकदम सेम टू सेम गाडी बनवून घेतली. अहो अगदी गाडीच्या मालकाला जरी नेऊन दाखवलीत ना तरी त्यालाही कळणार नाही ही गाडी दुसरी आहे ते. त्याबरोबर लगेचच आता राजेश म्हणत असतो की चला, एक नंबर काम झालं आहे. आता गाडी ही अर्णवचीच असणार. तर दुसरीकडे इशू, नमुताई आणि आई तिघीजणी चहा प्यायला बसलेले असतात. आई म्हणत असते, आज आलं वगैरे घालून चहा बनवला मी. तर आता नमुताई म्हणते, ते कळतंयच आई, खरंच तू खूप छान बनवतेस अद्रकवाला चहा. त्याबरोबर लगेच आता आई इशूकडे बघते आणि म्हणत असते, पण चहाप्रेमींनी कुठे अजून दिलाय काही उपाय, उपदेश, काय काय? त्याबरोबर इशू म्हणते, छान झाली आई. हो, छान झाली चहा. त्याबरोबर आई इशूला विचारते, इशू बाळा काय गं, काय झालं? त्यावर इशू म्हणत असते, काही नाही गाई, सारखी ना अशी भीती वाटते, काहीतरी आपल्यापासून चुकतं आहे, काहीतरी लपलं आहे असं वाटत राहतं. आज ना मला खूप वाईट स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नात ना एक काळ्या रंगाची बाहुली आली होती आणि बघता बघता ती बाहुली माझं सावलं माझ्यापासून हरवून नेणार की काय, माझी सावली दिसेनाशी होणार की काय, अशीच भीती वाटून राहिली होती. त्यावर लगेचच आता आई इशूला म्हणते, इशू मी ना आज संध्याकाळी तुझी दृष्टच काढून टाकते. मला वाटतं माझ्या लेकीला कोणाची तरी दृष्ट लागली. त्यावर इशू म्हणते, काय गाई तू पण? त्यावर आई म्हणत असते, मी बरोबर बोलते, मी तुझी दृष्ट काढेन म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावर आई म्हणते, बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर नमू विचारते, आई बाबा कुठे आहेत गं? आई सांगते, अगं ॲक्च्युली ते काय झालं, तेच स्वतःहून म्हणाले की बाहेरून येताना भाज्या चांगल्या असतात. मग म्हटलं जर चांगल्या असतातच तर घेऊन या, म्हणून मग आज बाबा भाजी आणणार म्हणून त्यांना लेट होतो आहे. त्याबरोबर इशूला आई विचारते, इशू मी आज मंदिरात जाणार आहे, तू येशील का माझ्याबरोबर? तुला तिथे आल्यावर जरा प्रसन्न वाटेल. त्याबरोबर इशू आता म्हणत असते की नको आई, म्हणजे आले असते मी
पण काय आहे ना, मी जर गेले तर मग घरात क्लाउड किचनला पोहोचायला मला उशीर होईल आणि तसं घडायला नको ना. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, बरं ठीक आहे, पण मग घरच्या देवांना सरी अगरबत्ती लाव आणि मगच घराबाहेर पड, समजलं ना तुला. त्यावर इशू होकार देते. तर नमुताई सांगत असते की हे बघ इशू, तू तुझं आवरून घे, दिवाबत्ती कर, तोपर्यंत मी सुद्धा माझं पटपट आवरते. मग आपण आज क्लाउड किचनला जायला एकत्रच निघू, काय वाटतं तुला. त्यावर इशू म्हणते, हो ताई चालेल, एकदम बढिया काम होऊन जाईल, एकत्र जाऊयात ते. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, ठीक आहे, मग तुम्हीही जा दोघीजणी, तुमचं आवरा, तोवर मी सुद्धा आवरते, मलाही मंदिरात जायचं आहे ना. मग आता आई हे आवरायला तिकडनं उठून निघून गेलेली असते. तर इशू आणि नमू ह्यासुद्धा आता त्यांचं आवरायलाच लागणार असतात. तर दुसरीकडे अर्णव हा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो जिथला पत्ता आता राजेशने अर्णवला पाठवलेला असतो. अर्णव घड्याळ बघतो तर 10 मिनटं शिल्लक असतात. तो म्हणत असतो की चला, याचा अर्थ मीच लवकर आलो, जाऊ देत, मी सिंदूरला यायला अजून बराच वेळ आहे, तोपर्यंत फिरलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे असा विचार करत अर्णव फेऱ्या मारत असतो. इतक्यात मामा अर्णवला कॉल करतो आणि विचारतो, काय रे अर्णव, आली का ईश्वरी. त्यावर अर्णव नकार देतो. तर मामा म्हणत असतो, बरं येईल ती, तू तिची काळजी करू नको, तू घरात व्यवस्थित निघालायस ना, मग ठीक आहे, तू तिथेच थांब. आणखीन महत्त्वाचं, आपला माणूस राजेशवरती लक्ष ठेवून आहे, राजेश अजूनही खोलीतच आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, ओके मामा, हे बघ मला सारखे अपडेट देत राहा, काही झालं तरी त्या राजेशला आपल्याला असं सुकं सोडायचं नाही आहे, कळतं आहे ना तुला. त्यावर लगेचच तो म्हणतो की हो. तर आता इथे अर्णव फोन कट करतो आणि म्हणत असतो की किती वेळ लागतो या मिस इंदौरला यायला, अजून कशी आली नाही. इतक्यात अर्णवला ईश्वरीचा मेसेज येतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं, अर्णव सर मला यायला जरा वेळ लागतो आहे, पण तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही तिथून कुठेही जाऊ नका. तर आता अर्णव तो मेसेज वाचत असतो. तर दुसरीकडे राजेश हा अर्णवच्या वेशात आता त्या ठिकाणी येऊन थांबलेला असतो, ज्या ठिकाणावरून इशूचे बाबा रोज वॉक करत करत भाजीपाला घरी घेऊन जातात. आणि आता तो म्हणत असतो, ब्लेझर अर्णवचा, गाडी अर्णवची, हॉर्न गाडीची, पण ॲक्सिडेंट करणारी व्यक्ती ती मात्र असणार राजेश भोसले. फसला तो मेवणे साहेब, तुम्ही फसलात. इतक्यात त्याला त्याच्या माणसाचा फोन येतो. मग तो सांगत असतो की हे बघ, मी सांगितलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोच आणि तिथे गेल्यावर ॲक्सिडेंट होताना सगळा व्हिडिओ शूट कर, काहीही झालं तरी त्याच्यामध्ये फक्त गाडी, नंबर प्लेट आणि ब्लेझर ह्या तिन्ही गोष्टी हायलाईट झाल्या पाहिजे, माझा चेहरा कुठेही दिसता कामा नये, समजलं. त्याबरोबर तो म्हणत असतो की हो सर, कळलं मला. त्यानंतर आता तो फोन कट करतो आणि म्हणत असतो की चला अर्णव, आता तुझं काम तमाम, आता तू संपलास, आज तुझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस असणार आहे. अरे तू आता त्या निर्मनुष्य जागी माझ्या इंदोरी जिलबीची वाट बघत थांबला असशील आणि इथे तुझ्या नावाखाली बघ मी काय करतोय ते. तर आता इथे इशूचे बाबा हे त्या ठिकाणी पोहोचलेले असतात, ते भाजीपाला घेऊन घरी चाललेले असतात. तर आता इथे राजेश हा त्यांना म्हणत असतो, माफ करा, माफ करा भावी सासरे बुवा, माफ करा. आणि मग तो गाडी चालू करायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इशू ही आता देवाला नमस्कार करत असते आणि अचानक तिने लावलेला देवासमोरचा विजा विझतो. तर आता दिवा विझल्याबरोबर इशूला लगेचच आठवण यायला लागते बाबांची, म्हणून मग इशू ही बाबांना फोन करणं प्रिफर करते. इशू लगेचच बाबांना फोन करते आणि विचारते, बाबा तुम्ही कुठे आहात, कसे आहात. त्यावर बाबा इशूला विचारतात, काय गं इशू, काय झालं, असं का विचारतेस. इशू म्हणते, काही नाही बाबा, सांगा ना कुठे आहात तुम्ही. बाबा म्हणतात, अगं भाजी मंडीतच आहे इशू, भाजीपाला घेऊन निघतच होतो. इशू म्हणते, हां या बाबा लवकर या. काही नाही हो, मला ना तुम्हाला अचानक बघावं वाटलं म्हणून मी कॉल केला. बाबा म्हणतात, हो काही हरकत नाही, येतोय मी घरी. इशूला फोनवर बोलत असतानाच बाबांच्या समोरून भरधाव वेगात राजेश गाडी घेऊन येतो. बाबा बाजूला व्हायचं सोडून तिथेच समोर उभे राहतात आणि मग बघता बघता आता अर्णवची गाडी आणखीन जवळ येते आणि ती आता त्यांना उडवते आणि तिकडनं पुढे निघून जाते. आता इथे जो राजेशचा माणूस बसलेला असतो त्याने बरोबर फक्त ब्लेझर, त्याचबरोबर गाडी आणि नंबर प्लेट इतक्या सर्व गोष्टी घेतलेल्या असतात. तर आता इथे त्याचं काम त्याने चोख पार पाडलेलं असतं. त्यानंतर मग आता आपण पाहतो की इथे इशू ही बाबांबरोबर बोलत असताना अचानक बाबा जोरात ओरडले, त्यामुळे इशू आता घाबरलेली असते. इशूसुद्धा इकडनं ओरडते, बाबा काय झालं, तुम्ही ओरडलात का, बाबा
हॅलो हॅलो बाबा. पण आता समोरून कोणतीच व्यक्ती रिप्लाय करत नसते, काहीच आवाज येत नसतो. इथे बाबा धारातीर्थ पडलेले असतात. राजेश गाडीचा अपघात करून तिकडनं सरळ पुढे निघून गेलेला असतो. तर आता लोक जमा व्हायला लागलेले असतात. तर इशू मात्र इथे आता धावत पळत घराच्या बाहेर पडलेली असते. इशूला काहीच कळत नसतं, तिला काहीच सुधरेनासं झालेलं असतं. तर आपण दुसरीकडे पाहतो की बाबा हे मात्र खाली कोसळलेले असतात. सगळी लोक हेच सगळं बघत असतात. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता अर्णवने मामाला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो, मामा अरे अजून किती वेळ वाट बघायची आहे मी इथे थांबून? याला काय अर्थ आहे? आज मी सिंदूर जे करते ना ते मला अजिबात आवडत नाही आहे. त्याबरोबर आता इथे मामा म्हणत असतो, उशीर झाला आहे खरा, पण अर्णव अरे ती मुलगी आहे, घरातून बाहेर पडायला वेळ लागू शकतो की नाही. घरात त्यात तिच्यावर सगळे लक्ष ठेवून आहेत. घरात काहीतरी बिकट परिस्थिती निर्माण झाली असेल अडचणीची, म्हणून यायला जमलं नसेल. तू जरा असाही विचार कर आणि जरा शांत राहा, शांत, चिडू नकोस. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो मामा मी शांत राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, यू डोंट वरी, मी मॅनेज करेन इकडचं. आणि मग आता अर्णव हा फोन कट करतो. त्याबरोबर इथे मात्र मामाला टेन्शनच असतं की नेमकं झालं आहे काय, ईश्वरी अजून पोहोचली कशी नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की राकेशचा माणूस म्हणत असतो की चला म्हाताऱ्याचं काम तमाम झालेलं दिसतंय, कारण डोक्यातून एवढं रक्त आलं आहे म्हणजे नक्कीच वाचणार नाही म्हातारा. त्याबरोबर आता इथे सगळी लोक चर्चा करायला लागतात की असं कसं कोणी कोणाला उडवून जाऊ शकतं, काय हे असं वगैरे वगैरे लोकांमध्ये चर्चा रंगलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की राजेश इकडे म्हणत असतो की काहीही झालं तर या सर्व प्रकरणात अर्णव अडकायला हवा, म्हणजे हवाच. त्यानंतर त्याच अननोन नंबरवरून आता ईश्वरीच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ गेलेला असतो. इशू लगेचच तो व्हिडिओ ऐकते आणि त्यामध्ये असं स्पष्ट तिला दिसत असतं की अर्णवनेच तिच्या वडिलांना उडवलं आहे. तर दुसरीकडे अर्णव हा ईश्वरीवर खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की मी सिंदूर, आज तू जे काही केलं आहेस ना ते मी आयुष्यात कधीच नाही विसरणार, खूप चुकीचं वागली आहेस तू. तर दुसरीकडे आपल्या बाबांना अर्णव सरांनी उडवलं हे पाहून इशू ही तिथेच खाली कोसळलेली असते आणि ती आता खूप ढसाढसा रडत असते. अगदी धाय मोकळून ती रडत असते आणि म्हणत असते, याचा अर्थ अर्णव सरांनी बाबांना, आणि मग ती पुन्हा रडायला लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.